नफा आणि तोटा यातील एक महत्त्वाचा प्रश्न प्रकार जो TET 2013ला विचारलेला आहे त्याचं सोल्युशन पाहूया. काय दिलंय बघा, अमितने 400 रुपयाची साखर खरेदी केली. जर त्याने 3/4 साखर 10% तोट्याने व उरलेली साखर 10% नफ्याने विकली तर अमितला तोटा झालाय का नफा ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, एकूण 400 रुपयाची साखर होती, त्यातली 3/4 जी साखर आहे ती त्याने काय केली, 10% तोट्याने विकली. 3/4 म्हणजे किती येईल बघा, 400चे 3/4 किती येईल, 300 रुपयाची साखर त्यानं काय केलंय, 10% तोट्याने विकलाय. 10% किती येणार आहे, 1 0 जर कट केला तर 30 रुपये लॉस आहे त्याचा, बरोबर. आणि उरलेली साखर किती उरणार आहे, 3/4 गेली म्हणल्यावर 1/4 उरलेली असणार आहे. म्हणजेच 100 रुपयाची साखर उरली. ही साखर काय केली त्यानं 10% नफ्याने, याचे 10% किती येणार, 10 रुपये, तो प्रॉफिट आहे. जर ओव्हरऑल विचार केला आपण 30 रुपये तोटा आणि 10 रुपये नफा, तर उत्तर काय येईल, 20 रुपये तोटा असणार आहे, बरोबर. पण हा तोटा जो आहे तो 400 रुपयावर आहे. 400 रुपयावर जर 20 रुपये लॉस असेल तर आपल्याला 100वर विचारलेला आहे. उत्तर काय येईल, 5% तोटा. तर सेम प्रकारचा एक प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा.